नमस्कार, मी आकाश. नितीन चंद्र आयवन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज एक विशेष मुलाखत घेण्यासाठी आपण आलेलो आहोत. खऱ्या अर्थाने ज्यांना जुन्नर तालुक्याचे यूथ आयकॉन म्हणून ओळखलं जातं, जुन्नर तालुक्याचा जो काही कणा आहे असा तरुण वर्ग ज्यांच्या पाठीमागे मोठ्या संख्येने उभा आहे, त्याचबरोबर अतिशय कमी वयात देखील ज्यांनी कारखान्याची धुरा अतिशय सक्षमरित्या पेललेली आहे. कारखान्याची धुरा त्यांना पेलता येईल की नाही असे अनेक प्रश्न त्यांच्यावर उठवले जात होते, परंतु आज कारखाना एका वेगळ्या उंचीवर त्यांनी नेऊन ठेवलेला आहे. असे विघ्नर सहकारी साखर कारखान्याचे माननीय चेअरमन श्री सत्यशील शेरकर हे आपल्यासोबत आहेत. आज आपण त्यांच्याशी मनमोकळ्या आणि मनसोक्त अशा गप्पा मारणार आहोत. त्यांना सर्वप्रथम आयवन न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत. धन्यवाद. सर्वात पहिला प्रश्नापासून मी सुरुवात करतो की जुन्नर तालुका हा पर्यटन तालुका म्हणून घोषित झालेला आहे. जुन्नर तालुक्यामध्ये जे काही रोजगार आहे त्याची आता नांदी मिळणार आहे. जुन्नर तालुका एका वेगळ्या उंचीवर जाऊन पोहोचणार आहेत. अशा गोष्टी सगळीकडे आता केल्या जात आहेत. यावर आपलं काय म्हणणं आहे? नक्कीच जुन्नर तालुका हा पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित झाला आणि मला वाटतं महाराष्ट्रातला हा एकमेव असा तालुका आहे का पर्यटन म्हणून घोषित झाला. अनेक वर्षापासून या जुन्नर तालुक्यातल्या शेतकऱ्यांची मागणी होती आणि जुन्नर तालुका पर्यटनाच्या दिशेने वाटचाल करावा अशी सगळ्या शेतकऱ्यांची तमाम जनतेची मागणी असल्यामुळं खरं तर हा पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित झाला. नक्कीच याचं श्रेय हे जाते ते या जुन्नर तालुक्याचे आमदार आपला माणूस शरददादा सोनवणेला जाते. प्रथमतः त्यांना मी धन्यवाद देतो, त्यांचं या निमित्तानं अभिनंदन करतो. आणि हा जुन्नर तालुका पर्यटन क्षेत्र घोषित झाला. खरं तर हा जुन्नर तालुक्यामध्ये या ठिकाणी कुठल्याही प्रकारची इंडस्ट्री नाही. हा जर विघ्नर सहकारी कारखाना जर याच्यातून जर वगळला तर कुठल्याही प्रकारचा रोजगार या ठिकाणी उपलब्ध नाही आहे, कुठल्या प्रकारची इंडस्ट्री उपलब्ध नाही. त्याच्यामुळे अनेक बेरोजगार तरुण या ठिकाणी आहे. आपण जर या ठिकाणी शेतकऱ्यांची जर परिस्थिती बघितली का वडिलोपार्जित जी शेती होती ती 10 एकरची 5 एकरवर आली, 5 एकरची 2 एकरवर आली, 3 एकरवर आली. परिवाराची संख्या वाढली पण शेतीची काही संख्या किंवा क्षेत्र काही वाढलेलं नाही आणि त्यामुळे नक्कीच बेरोजगारांची संख्या या निमित्तानं वाढलेली आहे. मग काय करायचं? या परिवाराची संख्या वाढल्यानंतर नक्कीच तरुण किंवा त्या परिवारातला जो काही घटक आहे तो नोकरीच्या किंवा कामधंद्याच्या निमित्तानं बाहेर जाऊ लागला, या ठिकाणी धंदे करू लागला, शेतीला पूरक असलेले व्यवसाय या निमित्ताने या ठिकाणी करू लागला. परंतु त्या निमित्तानं त्याला जे काय परिवाराला जे काय पैसे पाहिजेत त्या पद्धतीत उपलब्ध होत नाही आणि नक्कीच तालुका पर्यटन क्षेत्र घोषित झाल्यामुळे नक्कीच या ठिकाणी तरुणांना रोजगाराच्या संधी या ठिकाणी उपलब्ध होतील. रोजच्या जीवनामध्ये जे काय रस्ते असतील, पाणी असेल, या सगळ्या सुविधा या निमित्तानं उपलब्ध होतील. अनेक प्रश्न जे काय प्रलंबित आहेत, मग मोठा प्रश्न दाराघाटाचा प्रश्न असेल, आता नुकताच बिबट्या सफारी असेल, हे जे काही प्रश्न आहेत हे मार्गाला लागतील आणि नक्कीच या ठिकाणी आपल्याला या तरुणांना या ठिकाणी रोजगार उपलब्ध होईल. नक्कीच या निमित्तानं तरुणांना रोजगार उपलब्ध होईल असं म्हणणं सत्यशील शेरकर यांनी मांडलेलं आहे. तर पुढचा प्रश्न माझा तुमच्यासाठी असा आहे की ज्यावेळी या वर्षीचा गाळप हंगाम हा सुरू झाला त्या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय शरदचंद्रजी पवार साहेब इथे उपस्थित होते. यानंतर माननीय पवार साहेब आणि तुमच्यातली सलगी दिवसेंदिवस वाढत आहे, जवळीक वाढत आहेत, अशा चर्चा बाहेर होऊ लागलेल्या आहेत आणि सत्यशील शेरकर हे राष्ट्रवादीच्या मार्गावर आहेत का अशा देखील चर्चा बाहेर केल्या जाऊ लागल्यात. याच्यावर तुमचं काय म्हणणं? नाही, पवार साहेबांच्या सलगी वाढू लागलेल्या आहेत. हे काय आज वाढलेलं नाही, गेले 3 पिढ्यांचे पवार फॅमिली बरोबरचे संबंध आणि आदरणीय पवार साहेबांना ह्या महाराष्ट्रातला नाही तर या भारतातला शेतकरी मानतो. पवार साहेबांनी ज्यावेळेला पवार साहेब कृषी मंत्री होते त्यावेळेला शेतकऱ्यांसाठी अनेक त्यांनी फायद्याचे निर्णय घेतलेले. ज्यावेळी हा महाराष्ट्रातला शेतकरी अडचणीत होतो त्यावेळेला त्या शेतकऱ्याला पवार साहेबांची आठवण झाल्याशिवाय नाही. हा महाराष्ट्रातला सहकार जो काही चाललेला आहे तो खऱ्या अर्थानं पवार साहेबांच्या जीवावर चाललेला आहे, या ठिकाणी मी ठामपणे सांगतो. खरं तर या महाराष्ट्रातली साखर कारखानदारी असेल, सहकार असेल, या सहकाराला ज्या अडचणी तयार होतील त्या मांडायचा प्रयत्न पवार साहेबांनी जे दिल्लीच्या दरबार केलेला आहे. या महाराष्ट्रातला जर माझ्यासारखा माणूस जर दिल्ली या ठिकाणी जर गेला तर त्याला जर त्या दिल्लीमध्ये जर कुठलं काम जर अडलं असेल तर तो पवार साहेबांशिवाय प्रश्न मार्गी लागत नाही आणि पवार साहेबांवर माझ्यासारखा एक छोटासा कार्यकर्ता नक्कीच प्रेम करतो का ज्या वेळेला शेतकऱ्यांनी अडचणीत येतो त्या वेळेला पवार साहेब त्याच्या पाठीशी उभे राहतात. खरं तर अनेक वर्ष झाले, गेले 18 वर्ष झाले का पवार साहेब या जुन्नर तालुक्यामध्ये सर्वपक्षीय मेळावा असेल किंवा सर्वपक्षीय कार्यक्रम असेल या कार्यक्रमाच्या निमित्तानं आलेले नव्हते. मनोमन एक इच्छा होती की पवार साहेब या विघ्नरच्या कार्यक्षेत्रामध्ये ज्या पवार साहेबांनी विघ्नरला ज्या वेळेला गरज पडेल त्या वेळेला त्यांचे प्रश्न सोडवण्याचा कारखान्याला त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून पवार साहेब यावा ही फार मनोमनी इच्छा होती आणि खरं तर पवार साहेबांना आमंत्रित केलं का पवार साहेब आपण मुळी टाकण्याच्या कार्यक्रमासाठी या, म्हणून पवार साहेब आले. त्याला राजकीय कुठलाही त्याच्यामध्ये
संबंध होता. पवार साहेबांचे आणि शेरकर परिवाराचे संबंध किंवा वैयक्तिक माझे संबंध हे ज्या स्वर्गीय निवृत्ती शेठ शेरकरांचे होते, स्वर्गीय सोपन शेठ शेरकरांचे होते, तसेच माझे सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारचे आहेत. नक्कीच. जर सध्या आपण पाहिलं गेलं तर सोशल मीडियावर बऱ्याचशा गोष्टी व्हायरल होत आहेत. न्यूज चॅनलवर आपण बघत आहोत की केंद्रामध्ये काँग्रेस आणि कुठेतरी राष्ट्रवादी एकत्र यायचा विचार सध्या सुरू आहे. शरदचंद्रजी पवार साहेब भारताचे पंतप्रधान होणार का, अशा देखील चर्चा चालू आहेत. याच उलट जर आपण महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर राजसाहेब ठाकरे हे शरद पवार साहेबांना जाऊन परत कुठेतरी भेटताना दिसतात. नक्की काय सूत्र चाललेले आहेत? काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येणार का? नाही, आता राजकारणाच्या याच्यावर वेळ आल्यावर मी बोलल. आज काय बोलण्याची ती काही परिस्थिती नाही किंवा ती वेळ पण नाही. आणि नक्कीच पवारसाहेब पंतप्रधान व्हावं ते तुमच्या आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये ती एकच इच्छा आहे. आणि नक्कीच पवारसाहेब जर पंतप्रधानाचे उमेदवार झाले तर तन मन धनाने जे काय म्हणजे तो पक्ष न बघता फक्त केंद्रबिंदू पवारसाहेब असतील आणि त्यावेळेला माझ्यासारखा छोटासा कार्यकर्ता सुद्धा त्यांच्या पाठीशी नक्कीच उभा राहील. नक्कीच. दादा, असं म्हणतात की शेठबाबांच्या तालमीत तुम्ही तयार झालेले पैलवान आहात. तुमचे पत्ते सहजासहजी कोणाला पटकन कळत नाहीत. जुन्नर तालुक्याचं राजकारण बदलताना दिसत आहेत. प्रत्येक पक्षाचे उमेदवारही वेगवेगळे आता जुन्नर तालुक्यात पाहायला मिळायला लागलेले आहेत. तालुक्यातला मोठा तरुण वर्ग तुमच्या पाठीमागे उभा आहे. 2019 साठी भावी आमदार अशा आशयाचे फ्लेक्स असतील, सोशल मीडियावर मेसेजेस असतील, तुमच्या नावानं पडायला सुरुवात झालेली आहे. 2019ची तयारी तुम्ही सुरू केली आहे का? 2019ची तयारी चालू केली आहे का नाही चालू केलेली आहे का? जसं तुम्ही सांगितलं की ज्या वेळेला स्वर्गीय शेठबाबा असतील अण्णांच्या तालमीत मी तयार झालेलो आहे. नक्कीच मी पवार साहेबांच्या पण तालमीत तयार झालेलो आहे. आणि ज्या वेळेला इलेक्शन तोंडावर येईल त्यावेळेला जे काही पत्ते टाकायचे ते त्यावेळेला टाकू. म्हणजे जर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्र आलं तर जुन्नर तालुक्याच्या आमदारकीचा उमेदवार हा सत्यशील दादा शेरकर हे असतील असं पाहायला मिळेल का? आता जर तरच्या वार्तेत त्याच वेळेला बोलू आपण. नक्कीच. जो काही विघ्नर सहकारी साखर कारखाना आहे एका वेगळ्या उंचीवर आता जाऊन पोहोचलेला आहेत. अनेक पुरस्कार असतील, मग ते केंद्र शासनाचे पुरस्कार असतील, राज्य शासनाचे पुरस्कार असतील. एक आदर्श कारखाना, एक मॉडेल कारखाना म्हणून विघ्नर सहकारी साखर कारखान्याकडे सध्या पाहिलं जाते. नुकत्याच पेपरला अशाही बातम्या आलेल्या आहेत की जुन्नर तालुक्यातले जे काही आजूबाजूचे शेतकरी आहेत त्यांचं पेमेंटही किंवा त्यांचे पैसेही आता पूर्णपणे तालुक्याने कारखान्याने दिलेले आहेत. नक्की काय कारखान्याची परिस्थिती आहे, काय सांगा? खरं तर कारखाना हा फार मोठ्या आर्थिक संकटातून या ठिकाणी वाटचाल करतोय. साखरेचे बाजारभाव जर बघितले तर आज 2800 2850 रुपयांनी साखर विकली जाते. आणि विघ्नर कारखान्याने 2540 रुपयाचे FRP प्रमाणे जे काही पेमेंट आहे ते कारखाना चालू झाल्यापासून शेतकऱ्यांना रेग्युलर पद्धतीने कामगारांचे पगार असतील ते रेग्युलर पद्धतीने देत आलेलो आहे. आणि नुकताच आता 31 मार्च येतोय. 31 मार्चला सगळेच शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत असतात. त्यामुळे 31-20 मार्चपर्यंत ज्यांचे ऊस आम्ही 15 मार्चपर्यंत ज्यांचे ऊस आम्ही तोडून आणले त्यांना 20 मार्चला आम्ही म्हणजे अवघ्या 5 दिवसामध्ये सगळं टोटल FRPचं जे काही पेमेंट आहे ते शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले. नक्कीच शेतकऱ्यांना हा आनंद आहे की सोसायट्यांचे जे कर्ज असतात ते 31 मार्चच्या आतमध्ये शेतकऱ्यांना फेडायचे असतात, द्यायचे असतात. आणि ते दिल्यानंतर मग खरं तर ते रेग्युलर झाल्यानंतर शेतकऱ्याला परत भांडवलासाठी तो पैसा उपलब्ध होतो. आणि नक्कीच मग आम्ही त्याचा विचार करून खरं तर शेतकऱ्याला पेमेंट अदा केलं. कारखाना जरी किती अडचणीत संकटात जरी असला तर शेतकरी हा आम्ही केंद्रबिंदू मानून अशा पद्धतीने हा आम्ही सर्व संचालक मंडळांनी निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. नक्कीच. सध्या भारत देशामध्ये साखरेची परिस्थिती कशा प्रकारची आहे आणि आपल्या कारखान्याचे यावेळेस गाळपाचे उद्दिष्ट कसे असणार आहे? खरं तर महाराष्ट्रामध्ये यावर्षी 290 लाख मेट्रिक साखरेचं उत्पादन या ठिकाणी होणार आहे. देशांतर्गत जर बघितलं तर 250 लाख मेट्रिक टनाचं जरी साखरेचं उत्पन्न जर झालं तर 80 लाख मेट्रिक टन अतिरिक्त हा साखरेचा साठा या ठिकाणी तयार होते. आणि हा साठा तयार झाल्यानंतर यावर्षीचं उत्पन्न पुढच्या वर्षीचं उत्पन्न हे साखरेचं उत्पादन अतिरिक्तच आहे. त्याच्यामुळे नक्कीच कारखानदारी ही साखरेचं मेन प्रोडक्ट असल्यामुळे अडचणीत तर येणारच आहे. त्याच्याबरोबर जे काही बाय प्रोडक्ट आहेत मग तुमचं इथेनॉल असेल, अल्कोहोल असेल, मोलॅसिस असेल याचे पण बाजारभाव एवढे डाऊन झालेले आहेत का त्याच्यातून सुद्धा उत्पन्न जे कारखान्याला मिळते ते सुद्धा कमी मिळतंय. आणि त्याच्याबरोबर कोजनचा प्रकल्प आपला आहे. कोजनचं आपण जे एक्सपोर्ट करतो त्याची पण बिलं वेळेवर मिळत नाही. असं सगळ्या बाजूने कारखाना अडचणी चालले. पण तरी पण आम्ही विघ्नर कारखाना एक वेगळ्या पद्धतीचं मॉडेल आम्ही शेतकऱ्यांना एक काटकसर एक चांगल्या पद्धतीनेचं मॅनेजमेंट या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांपुढे जातोय. जुन्नर तालुक्यात येणारा जो काही ऊस आहे शेतकऱ्यांचा तो ऊस आणि जे काही गेटकेन येतं याची नक्की काय परिस्थिती सध्या आहे?
गेटकेन ऊस खरं तर आपण गेटकेन ऊस आपल्या कारखान्याची गाळप क्षमता जी आहे ही 5,000 मेट्रिक टनाची आहे, परंतु आपण 5,600 ते 6,000 मेट्रिक टन गाळप करतो. खरं तर ऊसाचं टनेज 17 ते 18 मेट्रिक टनाने वाढलेलं आहे. म्हणजे शेतकऱ्याचं टनेज वाढले. निसर्गाच्या वेळोवेळी पाऊस पडला, पोषक ऊसाला वातावरण तयार झालं आणि त्यामुळं टनेज वाढलं. विघ्नर सहकारी साखर कारखाना या वर्षीचं गाळप आम्ही 8 लाख मेट्रिक टनाचं करणार होतो. तर टनेज वाढल्यामुळं ते जवळपास आम्हाला 2.5 लाखांनी याचा गाळप करायला लागते. म्हणजे 2.5 लाख टनांनी गाळप जास्त होते. आणि गेटकेनचा ऊस आपण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आणत नाही. डेली आपण 300 ते 400 मेट्रिक टनाचं हे गेटकेनच्या ऊसाचं गाळप करतो. खरं तर गेटकेनचा ऊस ज्या वेळेला कारखान्याला ऊस कमी पडतो त्यावेळेला आपल्याला गेटकेनचा ऊस आणायला लागतो. आणि गेले 20-25 वर्षापासून जे शेतकरी आपल्याला बाहेरचा गेटकेनचा ऊस देत आहेत त्यांचे संबंध विघ्नरशी अतिशय चांगल्या पद्धतीने आहे. बाहेरची लोक, बाहेरचे कारखाने ज्या वेळेला त्या शेतकऱ्यांना ऊस द्या म्हणून सांगायला जातात ते त्यावेळेला सांगतात का विघ्नर कारखान्याचे आणि आमचे गेले अनेक 20-25 वर्षापासूनचे ऋणबंध असल्यामुळं आम्ही त्यांना तुम्हाला ऊस देऊ शकत नाही, आम्हाला ऊस हा विघ्नरलाच घालायचा. आणि नक्कीच ज्या वेळेला आपल्याला या जुन्नर तालुक्यामध्ये, आंबेगाव तालुक्यामध्ये ऊस कमी पडतो त्यावेळेला आपल्याला गेटकेनचा ऊस आणायला लागतो. आणि ते संबंध टिकून ठेवले तर भविष्यात जर कधी ऊस कमी पडला तर आपल्याला तेच लोक मदत करतात, म्हणून आपण खरं तर गेटकेनचा ऊस आणतो. आणि नक्कीच थोडासा टनेज वाढल्यामुळं शेतकऱ्यांचा ऊस तोटायला थोडासा लेट होतोय. त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो, पण शेतकऱ्यांनी पण आम्हाला सहकार्य करा या माध्यमातून मी आवाहन करतो. नक्कीच दादा, शेवटचा प्रश्न आणि जुन्नर तालुक्यातील तमाम नागरिकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न. आतापर्यंतचा इतिहास आहे की ज्यावेळी शेरकर आणि बेनके कुटुंब एकत्र येतं किंवा सोबत येतं त्यावेळी समान विचारधारेचा आमदार जुन्नर तालुक्याला पाहायला मिळालेला आहे. 2019ला काय परिस्थिती असणार आहे? वेट अँड वॉच. भाऊ काय वेट अँड वॉच असं उत्तर देत परत एकदा आपले पत्ते जे खुले करत नाहीत अशी ज्यांची ख्याती आहे अशाच प्रमाणे सत्यशील दादा शेरकर यांनी आपलं मतही पाकिटातच ठेवलेलं आहे. नक्की 2019ला काय होणार, परिस्थिती कशा प्रकारची असणार आहे, त्याचबरोबर कारखान्याचा उंचवता आलेख कशा प्रकारचं तालुक्याचं भविष्य घडवणार आहे या सर्वच बाबींवर आयवन न्यूजचं काटेकोट लक्ष असणार आहे. कॅमेरामॅन प्रदीप परदेशीसह आकाश नितीन चंद्रा, निवृत्तीनगर.